येत्या डिसेंबर महिन्यात एक दिवसीय कोणता ट्रेक करायचा अशी विचारणा झाली तेव्हा मी अनवट कुर्डुगड करूया म्हणून विचारलं आणि याला सगळ्यांनी संमती दिली. 20 डिसेंबर 2014 रोजी सकाळी पुष्पक व राहुल डोंबिवलीहून पनवेलला आले. मी, पंकज आणि वेदांग आम्ही 5 जण पनवेलहून पुढे निघालो. मुंबई गोवा महामार्गावरील माणगावा इथून ताम्हिणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जिते या पाथीच्या गावाकडे आलो. इथे आम्हाला कळले की पुढे उंबर्डी गावातून पण एक वाट जाते. ती जितामार्गे जाणाऱ्या वाटेपेक्षा कमी दमछाक करणारी आहे. मग आम्ही या अनवट वाटेने या अनवट गडावर जाण्याचा निर्णय घेतला. इथे आम्हाला बुद्धवासी दत्ताराम बापू गंगावणे या चीन व पाकिस्तान युद्धात लढून शौर्य पदक मिळवणाऱ्या सैनिकाची समाधी पाहायला मिळाली. या सैनिकाला मनोमन वंदन करून आम्ही गडाकडे निघालो. उंबर्डी गावातून गडाचा फक्त सुळकाच दिसत होता. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणारा हा गड तसा दुर्गम आहे याची जाणीव गड पाहताच आली. पहिला शेतवाडीतून जाणारा रस्ता, मग झाडीत घुसून आम्ही चढायला सुरुवात केली. उन्हातून जाताना चढायचा त्रास होत नव्हता. आजूबाजूचा सुंदर निसर्ग मनाला भुरळ पाडत होता. पुष्पकचा कॅमेरा हे सगळे टिपून घेत होता आणि आम्ही हे सगळं बघत गडाकडे मार्गक्रमण करत होतो. दीड तासांनी गडाच्या माचीवर असणाऱ्या पेठ कुर्डुवाडी या गावात आम्ही पोचलो. इथून गड स्पष्ट उठून दिसत होता. वाडीत थोडी विश्रांती घेऊन आम्ही गडाकडे मार्गक्रमण केले. पण कुर्डाई देवीच्या मंदिराकडे वाट चुकून आम्ही गडाच्या दक्षिणेकडे गेलो. पुढे गेल्यावर वाट चुकल्याचे लक्षात आले व परत मागे फिरलो. पण वाटेत असणाऱ्या एका अतिशय शांत जागेवर थांबण्याचा मोह आवरला नाही. वेदांगनेही ही समाधीची पोच घेत या जागेच्या शांततेची कल्पना दिली. थोड्या वेळात शोधाशोध करून वाट सापडली आणि मग आम्ही गवतातून गडाकडे निघालो. वाटेत एका दगडावर हलणारे गवत दिसले. पाहिले तर तो एक मेंटिस होता. थेस्प्रोशिया ग्रामिनिस, याला अमेरिकन ग्रास मेंटिस असंही म्हणतात. निसर्गाचा हा अद्भुत नजारा डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो आणि गडाच्या पहिल्या दरवाजात पोचलो.
कडेकडेने चालत आम्ही किल्ल्याच्या माचीवर पोचलो. गडावर जाताच गडाचे ढासळलेले रूप पाहून अतिशय खिन्न वाटले. टेहळणीसाठी अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेल्या या गडाच्या अतिदुर्गमतेमुळे हा दुर्लक्षित राहिला असावा. पण हा गड ज्याने बांधला त्याला मानायलाच हवे, कारण इथून दिसणारा परिसर शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय उत्तम होता. गडावर असणारी 150 फूट लांब गुंफा ह्या किल्ल्याचं आकर्षण आहे. पण पडझडीमुळे या गुंफेला धड बसायला सुद्धा जागा नाही. दगडावर बसून आम्ही फ्रूट्स व स्नॅकवर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन आम्ही गड पाण्यास निघालो. पण पडझडीमुळे मार्ग काढणे कठीण झालं होतं. पूर्वेकडील तटबंदी बघून आम्ही कोकण खिडकीकडे निघालो. अवाढव्य दगडाच्या पडझडीतून साकार झालेली खिडकी कोकणाचं दर्शन देते म्हणून कोकण खिडकी. पण निसर्गाचं दर्शन घेताना गडाची झालेली पडझड पाहून मन खिन्न होत राहिलं. याच खिन्न मनाने आम्ही गडाचा निरोप घेतला. दरवाज्यावर आलो तेव्हा कधी काळी शिवशाळेत गजबजलेल्या या गडाला आम्ही मानवंदना म्हणून शिवगर्जना दिली. प्रौढ प्रताप पुरंदर ग ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी शिवाजी जय 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 भवानी. खतरनाक स्पॉट होता. स्पॉटच भारी निघाला.
गड उतरून कुरडाई देवीच्या मंदिरात आलो. मंदिर म्हणजे एक शाळा होती. इथल्या शिक्षकाने या 4 मुलांसाठी जी काही शाळा सजवली होती ती खरंच बघून मन थक्क झालं. इतक्या अनवट ठिकाणी इतक्या उत्तम पद्धतीने शिक्षण देणाऱ्या या अनाथ शिक्षकाला मनोमन मानाचा मुजरा करून आम्ही या गडाचा निरोप घेतला.